हॅलो गाईस, तर मी आज बनवते राजमा. तर त्याची रेसिपी बघूयात. तर इकडं कढई तापली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं जरा जास्त फोडणी द्यायला. चक्री फूल आणि दालचिनीचा थोडासा तुकडा आणि जिरे हे टाकते मी फोडणीला. आणि आता कांदा बारीक कापायचा, भरपूर सारा कांदा चांगला तळून घ्यायचा. आता कांदा चांगला भाजलाय, त्याच्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि याला पण चांगलं तळून घ्यायचं. गरम मसाला आहे आणि कांदा लसूण मसाला, धनिया पावडर आणि राजमा मसाला, लाल मिरची पावडर हे टाकायचं आहे. चांगलं याला पण तळून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये टमाट्याची प्युरी, 2 टमाटे 2 टमाट्याची प्युरी, आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते मी आणि मीठ. राजम्यामध्ये शिजायला मीठ टाकलं होतं म्हणून याच्यात थोडंसं टाकते आणि याला चांगलं तळून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि इथं मी राजमा शिजवून घेतला होता, थोडंसं मीठ टाकून आणि 1 बटाटा टाकलेलं छोटंसं. हे शिजलंय चांगलं. याला चांगलं तळायचं आहे मसाल्याला. याला कच्चापणा सगळा गेला पाहिजे. टमाट्याची प्युरी टाकलेली, तेल सुटेपर्यंत चांगलं तळून घ्यायचं. थोडं झाकण लावून कमी गॅसवरती टाकून घ्यायचं. आता याच्यात चांगलं मिक्स करायचंय. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकले, याला चांगलं शिजू द्यायचंय आणि एक थोडासा तडका द्यायचा थोड्या वेळाने. आता याला चांगला उकळा आलाय. आता एक फोडणी द्यायची याला अद्रक मिरचीची. तर आता इथं तेल तापायला थोडंसं ठेवलंय फोडणीसाठी, त्याच्यामध्ये अद्रक टाकते आणि थोड्याशा मिरच्या आणि गॅस बंद करा. तडतडतायचं. आणि याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर, याच्यामध्ये टाकायचं. आणि आता याला शिजू द्यायचं. तर आता इथं आपला राजमा झालाय तयार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ही कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा, खूप छान होतं.